ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। अजून किती वाट पाहणार पाण्यासाठी? नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। वाशी शिर्की खारेपाटातील हेटवणे कालव्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 ऑक्टोबर 2024 रोजी निविदा उघडल्यापासून 3 महिने होऊनही कार्यारंभ आदेश न झाल्याने पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारी 2025 पासून तहसीलदार पेन यांच्या दालनासमोर लक्षवेधी सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। अध्यक्ष प्रकाश माळी, सचिव CR म्हात्रे, राजेंद्र जेमसे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील व आमरण उपोषणकर्ते नंदा म्हात्रे, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, स्वप्नील पाटील हे आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत आहेत। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: खारेपाटातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचनाचे पाणी मिळवण्यासाठी हेटवणे कालव्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर कामाचे कार्यारंभ आदेश होऊनही काम सुरू करण्यात यावे। खारेपाटातील शेतकऱ्यांना गेली 25 सिंचनाचे पाणी न मिळाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी। हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे। नवी मुंबई करता बाळगंगा धरणाची निर्मिती झाली असून धरणाचे काम पूर्ण करून नवी मुंबईच्या पाण्याची गरज भागवावी व हेटवणे धरणातून तात्पुरत्या स्वरूपात पाणी देण्याचा 2026 पर्यंतचा करार रद्द करण्यात यावा। सिडकोला जलबोगदा प्रकल्प रद्द करण्यात यावा। जलबोगदा झाल्यास धरणाचे बांधकाम खचण्याची व धरण फुटण्याची शक्यता असल्याने सदर प्रस्ताविक मृत पाणी साठा पातळीपासून जलबोगदा करण्याच्या कामास दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी। सदर मागण्यांबाबत ठोस आश्वासन न दिल्यास आंदोलन सुरू राहील असा इशारा पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेने दिला आहे। विरोध करण्या या सरकारचा आगरी कोळी गोळा झाले, निषेध करण्या या सरकारचा आगरी कोळी गोळा झाले, धरणामध्ये उड्या मारुनी, धरणामध्ये उड्या मारुनी शहीद होण्याचा इरादा पेटलाय वारा सुटलाय रे दादा, पाण्याचा लढा हा पेटलाय रे। सुसाट वारा सुटलाय रे दादा, पाण्याचा लढा हा पेटलाय रे। हक्कासाठी उभा ठाकला खारेपाटाला पेटलाय रे। सुसाट वारा सुटलाय रे दादा, पाण्याचा लढा हा पेटलाय रे। सुसाट वारा सुटलाय रे दादा, पाण्याचा लढा। आज तुम्ही ठिय्या आंदोलनाला बसलात, काय तुमच्या मागण्या आहेत? सत्याग्रह ठिय्या आंदोलन आहे। उद्या आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत। प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेलं राज्य किंवा देश असा त्याचा अर्थ होतो। पण आम्हाला आता प्रश्न पडला आहे, इथे ज्या मागणीसाठी आम्ही बसलो आहे तो आमचा हक्क आहे। कारण ह्या सरकारने जे हेटवणे कालव्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ते टेंडर ओपन पण केलं आहे, त्याला आज 15 ऑक्टोबर 2024ला त्यांनी ओपन केलं आहे। ते आज 3 महिने व्हायला आले। 3 महिन्यात अजूनपर्यंत त्यांनी वर्क ऑर्डर दिलेली नाही आहे। नक्की हा प्रकार तरी काय आहे? कारण प्रत्येक कामाचा कालावधी हा ठरलेला असतो। तांत्रिक मंजुरी किती दिवसात मिळायची, टेंडर प्रोसेसला किती दिवस, टेंडर ओपन करण्यासाठी किती दिवस आणि वर्क ऑर्डरसाठी किती दिवसाचा कालावधी, हा विहित तपशीलवार ठरलेला असतो कालावधी। मग हेटवण्याच्या बाबतीत, खारेपाटाच्या बाबतीतच ही वेगळी भूमिका सरकार का घेते, वेगळे नियम, वेगळा मोजपट्टी का लावते, हा खरा प्रश्न आहे। खरं तर आमच्यासाठी झालेलं धरण आम्हाला पाणी न देता सातत्याने सिडकोला पाणी देणं सुरू आहे। 2000 साली एक पाईपलाईन झाली, आता सुद्धा एक जलबोगद्याची मंजुरी दिलेली आहे आणि त्याचं काम पण सुरू झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबई करता पाणी लागणार आहे, तिथे नागरिक आहेत, नागरिक वस्ती वाढतीये। मग आमच्या इथे खारेपाटामध्ये कोण जनावरं राहत आहेत, हा खरा प्रश्न आहे। तर एकतर वर्क ऑर्डरला लागणारा उशीर हे काहीतरी शिस्त आहे का, नक्की आम्हाला पाणी द्यायचंय की नाही हा संशय इथे निर्माण होतो। दुसरी गोष्ट की सातत्याने बोललं जाते की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण सरकारकडे हा कालव्याच्या कामासाठी पैसे नाही आहेत, ही सुद्धा माहिती समोर येते की सरकारची तिजोरी रिकामी आहे, म्हणून सुद्धा काही कामं आहेत ती सुरू झालेली नाही आहेत। तिसरी बाब ही आहे की आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी, आता आमचे जे राज्यसभा खासदार आहेत ते सुद्धा धरणाच्या गेटवरच राहतात म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। त्यांनाही माहिती नाहीये का की हे धरण कोणासाठी झालं।
सिडकोला इथून सातत्याने पाणी जाते, मग तुम्ही तिथे काय करताय का? पहारेकरी करताय का? की पुन्हा एकदा आम्हाला असं म्हणायला लागेल की चौकीदारच, असं म्हणायची वेळ आलेली आहे. आमदार महोदयांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुमच्या समोरून या पाईपलाईन चाललेल्या भोगावतीतनं सिडकोची पाईपलाईन जाताना दिसत नाही तुम्हाला? तिथले लोकप्रतिनिधी भांडताना दिसत आहेत की आमच्या नागरिकांना नवी मुंबईचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते घेऊन जात आहेत 2000 पासूनच. मग तुम्ही 25 वर्ष उपोषण केलं. एवढं सोपं नाही ते, आणि सरकारला एवढं सोपं वाटत असेल तर सरकारने सुद्धा एक दिवस उपाशी राहून पाहावं, म्हणजे समजेल की नेमकं उपोषण काय असतं. तिथून सुरुवात झाली. तदनंतर आम्हाला त्यांनी काही अर्थाने मागण्या मान्य केल्या म्हणून आम्ही थांबलो. मग फेब्रुवारी महिन्यात आम्ही परत एकदा बसलो, तेव्हासुद्धा त्यांनी तयार झाले, आणि परंतु परत त्यांनी अर्धवट विषय ठेवून दिलेला आहे. परत आता आम्हाला तिसऱ्या वेळा उपोषणाला ठिय्या आंदोलनाला बसावं लागलेलं आहे. मला असा प्रश्न पडला आहे की आमच्या भागात आमच्यासाठी जे हेटवणी धरण बांधलेलं आहे आणि त्याचं पाणी आम्हाला मिळत नाही, तर आमच्या आगरी समाजात एक म्हण आहे, ज्याची आईच बाळण त्याला मुटक्यांचा तोटा. तो तसा प्रकार चाललेला आहे. तो आम्ही का म्हणून सोसावे. शिवाय आता आम्ही बसलो आहेत खरे, पण अजून पालकमंत्रीच नाही. मायबाप सरकार आम्ही म्हणतो, पालक सरकार म्हणतो आम्ही, आणि आम्ही बाललेकूर आहे. मग पालकच नाही तर आमचा पालकमंत्रीच नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आता इथे बसत असताना सुद्धा, तर पालक नसल्यावर आमचं बालकांचं कसं व्हायचं. तर आमचा प्रश्न सोडावा ही तर मागणी आहेच, परंतु त्यांच्यातच ते निर्णय येतात. आम्हाला निर्णय देताना आम्हाला थोडंसं ते हे वाटते, पण आमची मागणी आम्ही सोडणार नाही. जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही पुढं काय करणार? शेवटी रडून रडून दमला बालक की मग तो शेवटी काहीतरी करतो, हातपाय आपटतो आणि मग काय पण आपटतो. हे बालकातला प्रकार आहे तो. तेव्हा सरकार मायबापनी काही आम्ही आपटायच्या आधी सरकारने तो विचार करावा, आणि मायबाप सरकारने पहिला पालकमंत्री बसवावा आणि मग आमचेही प्रश्न सोडावे. ते लवकरात लवकर सोडा, म्हणजे आमच्याकडनं काही पण आपटणं होणार नाही. ही मागणी पालक म्हणून पालकांकडे आहे. ताई, काय सांगाल आज तुम्ही ठिय्या आंदोलनाला? पदाधिकारी सदस्य म्हणून आणि इथला नागरिक म्हणून या आंदोलनाला सशर्त पाठिंबा देत आहे. सांगा दादा, काय तुमचं म्हणणं आहे? नमस्कार, मी अभिमन्यू यशवंत म्हात्रे, खारीपाट विकास संकल्प संघटनेचा एक सदस्य, भूमिपुत्र सामाजिक संघटना या संघटनेत प्रसार प्रमुख आहे. मी ह्या उपोषणामध्ये एक सक्रिय सहभाग घेतलेला एक उपोषणकर्ता आहे. माझे सहकारी इथे बसलेले आहेत. मला असं मुद्दा सांगायचं आहे की कालव्याचं जेव्हा टेंडर निघालं आणि त्याचं काम प्रक्रिया सुरू होणार होती, तेव्हा 4 महिने पाणी थांबवणार होते आणि आमच्याकडचा कालवा सुरू करणार असं जेव्हा रोडा काश्मीरच्या लोकांना समजलं, तेव्हा त्यांची शेती ही पावसाळी न करता ते उन्हाळी शेती करतात, कारण का उन्हाळी उत्पन्न त्यांचं चांगलं मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या उन्हाळी 4 महिन्यामध्ये जर त्यांना पाणी दिलं नाही तर त्यांचं मोठं नुकसान होईल अशी त्यांनी तक्रार आमच्या उपोषणकर्त्यांकडे घेऊन आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जर त्यांना 4 महिने पाणी मिळत नसेल आणि त्यांचं मोठं नुकसान होत असेल, कारण त्यांचा भरोसा पावसाळी शेतीवर नाही तर उन्हाळी शेतीवर आहे, मग अशा प्रक्रियेमध्ये आमच्या खारेपाटीतील विभागातील सर्व शेतीवर जवळजवळ म्हणजे वाशी शिरकी विभाग, वाशी विभाग, पेण तालुक्यातील जवळपास सर्व शेती आहेत, ज्याच्यासाठी हे हेटवणा प्रकल्प उभा केलेला आहे सिंचनासाठी. आणि त्या सिंचनाच्या शेतीसाठी गेली 25 वर्षे त्या 7 बाऱ्यावर सिंचना क्षेत्रात समावेशाचा शिक्का आहे. आणि इतके वर्ष सांगा दादा, आज तुमच्या प्रामुख्याने काय मागण्या आहेत? आज ठिय्या आंदोलन आणि सत्याग्रहाला तुम्ही पेण तहसीलदार या ठिकाणी बसलात. नमस्कार, मी हेमंत रंजन पाटील, पेणच्या वाशी खारेपाटातील एक नागरिक असून त्या ठिकाणचा एक पाण्यासाठी केलेल्या आंदोलनातील सत्याग्रहाचा एक आंदोलक म्हणून या ठिकाणी आज पेणच्या तहसील कार्यासमोर आम्ही आज प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी पाण्यासाठी ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी बसत आहोत. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून जे 2 वेळा वाशी या ठिकाणी पाण्यासाठी जे आंदोलन केलं गेलं, त्याच्यानंतर याला तो आंदोलन एवढा तीव्र केला गेला की संपूर्ण खारेपाटाच्या जनतेनेच हा आंदोलन त्यांच्या
ताब्यामध्ये घेतला आणि जनतेने अतिशय उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन सुमारे 1000-1500 लोक रोजची त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होती आणि त्या आंदोलनाचा वणवा एवढा भयंकर पेटला की याची दखल संपूर्ण लोकप्रतिनिधींना या ठिकाणी घ्यावी लागली व आपल्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. अनेक आमदार महोदय असतील, अनेक सर्व लोकप्रतिनिधी हा विषय मांडला. तदनंतर खासदार महोदयांनी या ठिकाणी तशा स्वरूपाचं चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचं पत्र त्या ठिकाणी आमच्या संघटनेला या ठिकाणी दिलं आणि लवकरात लवकर याचं टेंडर प्रोसेसिंग करून हेटवण्याचं पाणी हे संपूर्ण पेण तालुक्याच्या खारेपाटाच्या पिण्यासाठी व सिंचनासाठी या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल व त्या ठिकाणचा जलकालव्याचा भूमिगत कालव्याचं शुभारंभ तातडीने केला जाईल असं आश्वासन या ठिकाणी दिलं. मात्र आज वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या कामामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली आम्हाला या ठिकाणी दिसत नाहीत आणि तीच मुख्य मागणी या ठिकाणी घेऊन त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात यावा, तो का होत नाही या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज हे ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला निश्चितपणानं अभिमान वाटेल की प्रशासनाला आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की आपण ज्या गोष्टीसाठी जर आम्हाला आश्वासन देतात आणि तिचं पूर्तता करता येत नसेल, कारण ज्या वेळेला हे आंदोलन एवढं तीव्र झालं त्यावेळेला असणारेच लोकप्रतिनिधी किंवा त्या असणारं शासनच आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शासन करते आहेत, तर त्यांनी ह्या गोष्टीची दिलेली आपल्या शब्दाची आश्वासनाची त्यांनी पूर्तता करावी व जनतेचे खऱ्या अर्थाने जे मतरूपाने त्यांना आशीर्वाद मिळाले आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याच्या आपल्या कामाच्या रूपाने ते त्यांनी सार्थ करून दाखवावं असं मला त्यांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगणं आहे. मात्र हे जर असं होणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. अनेक सामाजिक संघटना असतील, अनेक नागरिक वर्ग असतील, संपूर्ण तमाम जनतेचा आता या आंदोलनामध्ये पाठिंबा सक्रियरित्यानं वाढत आहे. अनेकांच्या आम्हाला या ठिकाणी फोनवरून प्रत्यक्ष भेटून प्रतिक्रिया येतात की हे आंदोलन कशा स्वरूपाचं अधिक तीव्र करता येईल त्यासाठी संपूर्ण जनता तुमच्यासोबत या ठिकाणी राहणार आहे. मग त्यासाठी अगदी मुंबई हायवेचा रस्ता जाम करणं असो किंवा ही सिडकोची जी पाईपलाईन त्या ठिकाणी आपलं जे पाणी चोरून चाललं आहे ती फोडण्यापर्यंत असो, किंबहुना आमच्या आंदोलकांचं तर या ठिकाणी मनस्थिती गेली आहे की जर अगदी त्याच्यामध्ये शासनाने लक्ष घालून काम तातडीने पूर्ण केलं नाही तर त्याच धरणामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी जो धरण उभं केलं पाणी मिळत नसेल तर तिथे जलसमाधी घेण्यासाठी देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाहोत हे आम्हाला या ठिकाणी निवेदन करून सांगायचं आहे. मात्र या गोष्टीला अनेक कांगोरे आहेत. ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी आता चालबाजी होताना मला दिसते की काय, कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या सिंचनासाठी आणि राखीव ठेवलेल्या जमिनींवर आज MMRDA सारखं मोठं भूत या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.